भगतसिंगाच्या तत्त्वाची लढाई लढणं गरजेचं असतं आणि त्या लढाईकडे आम्ही जातो आणि हे दोनही मेल एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गांधी जयंतीला भगतसिंगगिरी ही शेतकरी शेतमजुरांची त्या दिवशी मुद्दामून माझ्या डोक्यात कल्पना आलं का आपण 2 ऑक्टोबरच केलं पाहिजे. त्या दिवशी गांधी जयंती पण आहे आणि भगतसिंगगिरीची पण ताकद, या दोनहीचा संगम कसा करता येईल ते पाहू. तुमचं उपोषण सोडण्यासाठी अनेकांनी आग्रह केला, स्वतः मुख्यमंत्री बोलले होते, बावनकुळे आले होते, पण तुम्ही त्या दिवशी उपोषण सोडलं. परंतु शिंदेचे मंत्री आल्यानंतर तुम्ही उपोषण सोडलं, काय करा? असं काही नाही आहे का बावनकुळे जे आले म्हणून आम्ही, तर ते हेच जर भूमिका घेऊन तुम्ही दोघांचे भाषणं जर पाहिले तर दोघांच्याही भाषणामध्ये फार फरक आहे तसं पाहिलं तर. आणि दुसरी गोष्ट का त्यांनी जो प्रस्ताव, मी त्यांना म्हटलं होतं का तुम्ही आमच्या मागणीवर लेखी प्रस्ताव पाठवा कलेक्टरला आणि त्याच्यावरून मग आम्ही कुठल्या गोष्टी आम्हाला मान्य आहे कुठल्या नाही ते करू शकले नाही. पण 5 मंत्र्यांच्या VC द्वारे बैठकी झाल्या, त्याच्यामध्ये आम्ही थोडं समाधान झालं होतं. त्यांनी आता शासन निर्णय परिपत्रक काढणं सुरू केलं आहे. दुसरं असं का बावनकुळेंची चर्चा झाल्यानंतर बोलल्यानंतर मला कार्यकर्त्यांना ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना विचारणं गरजेचं होतं. तितका वेळ तर मला घेणे गरजेचंच होतं आहे आणि मग ते वेळ घेतली. कदाचित दुसऱ्या दिवशी बावनकुळेजी ते पत्र घेऊन सगळे आले असते तर आम्ही निर्णय तोच घेतला असता जो सावंत आल्यावर घेतला. असं काही नाही आहे का आमचा फडणवीस साहेबांवर राग आहे, शिंदेवर प्रेम, हा कोणाचा प्रेमाचा आणि रागाचा विषय नाही आहे, हा राजकीय विषय नाही आहे. हा आम्ही आशीर्वादासाठी करतो आहे, अडचण असणाऱ्यामुळं करतो आहे. तुम्हाला माहीत असेल का आज शेतकऱ्याच्या आत्महत्येसोबत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पत्नीला त्याच्या मुलासाठी शिक्षणासाठी जमीन विकावं लागतं. अतिशय वाईट परिस्थितीतून महाराष्ट्र देश जात आहे, त्याच्याकडे पाहत नाही. आणि जसं काश्मीरला 28 लोक मरण पावले, मारले गेले, त्याच्यावर ॲक्शन झाल्या, सिंदूरपर्यंत जाऊन पोचलो, पण 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर अजूनही ॲक्शन प्लॅन नाही, देशाचाही नाही राज्याचाही नाही. ही मोठी वाईट गोष्ट आहे आणि हे म्हणजे धर्तीवरचा देव आपण समजतो शेतकऱ्याला, कष्ट करणाऱ्याला, सैनिकाला. त्या धर्तीवरच्या देवाला आपण पाहतोय का हा त्याला खतम करण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याच्यासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या आणि जपून आपण केल्या पाहिजे. समिती तयार करण्यात आली, पण दुसरीकडे सवाल व्यक्त केला होता की उद्योगपतींचं कर्ज माफ जेव्हा केलं तेव्हा कुठली समिती गठीत केलेली होती? बच्चू कडूंचं आंदोलन मोडीत करण्याचा हा प्रयत्न सरकारने केला असे अनेक जण म्हणतात. कसं पाहताय संपूर्ण आंदोलनामध्ये? आम्ही माहीर आहोत, गेल्या 20 वर्षापासून आंदोलन, मी वयाच्या 8व्या वर्गापासून आंदोलन करतो आहे. त्यांना आंदोलन कुठं थांबावं, कसं थांबावं, काय घेऊन थांबावं याच्यामध्ये आम्ही माहीर आहोत. आणि 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. आंदोलनातल्या सगळ्यात मोठी यशस्वी गाथा आमच्या पाठीमागं आहे. आम्ही टाकीवर जाऊन जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा 4 मागण्या आम्ही त्याच्या 6 महिन्यांना मंजूर केल्या होत्या. तुम्हाला माहीत असेल का पंजाबचं आंदोलन 1 वर्ष चाललं, 750 लोक मृत्यू पावले. म्हणजे तिथं थांबून त्यांना 1 वर्ष थांबावं लागलं. म्हणजे तरीसुद्धा 1 वर्ष थांबूनसुद्धा मग ते निकाल लागला. म्हणजे कधी कधी आंदोलन किती वेळ चालवावं आणि कसं थांबवावं. तर 750 लोकांचा त्यामुळं आज 182 शासन निर्णय बच्चू कडूंना काढले. ही आंदोलनाची यशस्वीता, दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, अनाथाचं आरक्षण आम्ही निर्माण केलं. धीरे धीरे 5-7 वर्षात दिव्यांगांचे आपण 182 शासन निर्णय काढणारा देशाच्या व्यासपीठावर बच्चू कडू पहिला असेल. म्हणून याबाबत मला वाटते आमच्याजवळ जे याची PhD आहे त्याच्यानं 10वी पास असणाऱ्यांनी यावर बोलू नये किंवा अशी वाच्यता करण्यात काही अर्थ नाही आहे. आम्ही प्रामाणिक आहोत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे कि अगर लड़कर नहीं होता है और किसी को मारकर भी कुछ नहीं होता है तो बच्चू कडू मरने को भी तैयार है. पुण्यात काल एक घटना घडली, पूल कोसळून गेलेला आहे, जवळपास 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. कसं पाहता या घटने? सगळे पुलं जे आतापर्यंत कोसळले हे सगळे ग्रामीण भागाशी संबंधित आहे. तुम्ही सांगा, मुंबईतला, दिल्लीतला, देशातल्या राजधानीत अशा घटना जातो होताना दिसत नाही. ज्या घटना होतात ह्या सर्वसामान्याच्या दिशेकडे जाणाऱ्या घटना आहे. आणि इकडे 10-10 हजार कोटी, 40-40 हजार कोटीचे ब्रिज मुंबईला बांधल्या जातं, वरतून खालून. म्हणजे वरते एक पूल असतं, त्याच्याही वरते एक पूल असतं आणि खाली एक रस्ता असतं आणि त्याच्या खालून बोगदा असतं.
म्हणजे कशी विषमता आहे, हे अर्थभेद आहे हा. आणि या विषमतेचंच कारण आहे ते पूल जे आज पाहतो आहे का इंग्रज लोकांचं प्रशासन ते गेले, पण वलगावच्या पुलाबाबतचे कित्येक पत्र अजूनही प्रशासनाकडून आपल्याला येत राहतं. ही अनिष्ट आहे. फक्त पैसे खावं, त्याच्यातून राजकारण करावं, इतक्यापुरती जी राजकीय मानसिकता झालेली आहे त्याचं हे कारण आहे. कोसळणं हे त्याच्या मागची निमित्त आहे, पण त्याच्या कारणं जे आहे त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. तिथला कार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, 302 दाखल व्हायला पाहिजे. विमान कोसळून जे काही मृत्यू पावले, एकाही कंपनीवाल्यावर गुन्हा दाखल नाही. म्हणजे हा जर एस टी चालकाकडून जर हा अपघात झाला असता तर एस टी चालकावर गुन्हा दाखल होता, त्याच्यावर कारवाई झाली असती. आता इथं पायलट नाही आहे, पण त्या विमानाचं मेकॅनिझम तो पाहतं, त्याच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे, त्या कंपनीवर व्हायला पाहिजे, कंपनीच्या मालकावर कारवाई व्हायला पाहिजे. नाही होत, कारण ते मोठे लोक आहे. काय संविधान जे म्हणतो ना आपण, का या देशामधलं संविधान हे विशेष संपवून टाकलेलं आहे. कायदा कोणासाठी वापरायचा आणि कोणासाठी नाही वापरायचा हे भाजपनं व्यवस्थित ठरवलेलं आहे. आणि म्हणून आज जरी भाजपच्या अंधभक्तांना असं वाटत असेल का भाजप माझ्यासाठी आहे, ते तुझ्यासाठी नाही आहे, ते त्याच्यासाठी नाही आहे, ती फक्त ठराविक लोकांसाठी आहे, हे सिद्ध होत आहे. शेवटचे दूरप्रश्न. काल पंकजा मुंडे अमरावतीच्या दौऱ्यावर होत्या. त्यांना सुरुवातीला जेव्हा विचारलं की बच्चू कडूंची भेट घेणार का, त्या म्हणाल्या की मी कशाला भेटू. परंतु जेव्हा पत्रकार परिषदेत विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की बच्चू भाऊंशी आमचे चांगले संबंध आहेत, व्हीसीद्वारे चर्चा झालेली आहेत, आमचे वरिष्ठ त्यांना भेटून गेले. कसं आहे का, त्यांना भेटाय वाटलं असेल तरी त्यांना काही भीती पण असू शकतं किंवा काही अडचण असू शकतं, किंवा त्यांना फोनवरून बोलणं झाल्यामुळे त्यांना कदाचित नाही बोलायचं, भेटायचं असेल. तो त्यांचा विषय आहे ना, त्याचं काही फार दुःख मानून घ्यायचं काही कारण नाही आहे. आखरी कोणी भेटायला येणं नाही येणं हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे. भेटायला आले आणि विचार जर शेतकऱ्याच्या बाजूचा नसला तर त्या भेटण्याला अर्थ तरी काय आहे. 15 दिवसात आता समिती तयार होणार आहे. जर समिती तयार झाली नाही तर याचिका देखील कोर्टात दाखल करणार असल्याची माहिती मिळते. कसं पाहताय? आपण याच्यातून लढतो आहे व्यवस्थित. काही प्रेशराईज केलं की प्रेशर प्रॅक्टिस वापरल्या जाणार आहे. आम्हाला कुठं ना कुठं अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार आहे. मला हे माहीत आहे, काही गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहे का बच्चू कडू काही लोक असे म्हणत होते, काही मला समजलं का सप्टेंबरपर्यंतच कडी आहे, एक तर अंदर जाईल नाही तर मग हिशोब लागेल, अशा पण काही गोष्टी कानावर येत आहे. होऊ शकतं कदाचित ही अंडर प्रॅक्टिस आम्ही पाहतो प्रेशर प्रॅक्टिस होऊ शकते आणि आम्हाला त्याची काही चिंता नाही आहे. माझ्या आईनं सांगितलं होतं का जगशील तर थोडा भगतसिंगासारखा जगजो. आता उतरलाच त्याच्यात त्या फील्डमध्ये, तर ते भगतसिंगाचं बलिदान डोक्यात ठेवून जग, आणि ते आमच्या डोक्यात आहे. खरं तर या सगळ्या त्यांच्या ज्या कारवाया होईल किंवा आम्हाला अडचण निर्माण होईल आणि तरी आम्ही लढत राहू, ती आमची परीक्षा राहील. आणि त्या परीक्षेत दबाव आणला जाईल. आहे ते काही सांगावं लागतं का, सगळ्याच्या सोबतच झालं. तुम्ही सांगा ईडीची कारवाई एकाही भाजपच्या नेत्यावर झाली नाही किंवा भाजप संबंधित एकाही माणसावर होत नाही, याचा अर्थ काय? करप्ट काय फक्त काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच आहे? हे तर स्पष्ट आहे ना, सूर्यप्रकाशाच्या एवढं सत्य आहे. झालेल्या कारवाया ह्या स्पष्ट दिसतात. आणि अशोकराव चव्हाणसारखा माणूस गोपनीय पद्धतीने जर आपण पाहिलं त्यांच्याकडे, तर ते 2 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस BJPमध्ये का गेला हा संशोधनाचा विषय, प्रेशर प्रॅक्टिसच असेल. तुम्ही शेतकऱ्यांची आता मागणी लावून धरताय, तर सरकारकडनं प्रेशराईज तुमच्यावर होत आहे? आहेच. म्हणजे आमच्या कानावर अधिकारी जिथं ह्या चर्चा झाल्या, जिथं राज्याचे प्रमुख होते आणि तिथून काही गोष्टी त्यांना माहीत नसताना त्या अधिकाऱ्याला माहीत झालं आणि त्या अधिकाऱ्यानं आम्हाला सांगितलं का असं होऊ शकतं तुमच्यावर.